हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तयार आहात तुम्ही? चला तर मग त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला अ. पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती पूर्ण करा. हा उतारा आता तुम्हाला 7 गुणांसाठी आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबर नातं नावाची एक भली मोठी माळ लेऊन येतो. येतपासून तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच. येतपर्यंत हा उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. नात्यांची घट्टवीण या पाठातील आहे. आकृती पूर्ण करा. नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. उत्तर आहे नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार. नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये. न कळत विणली जाणारी, अधिकाधिक मजबूत होत जाणारी, प्रत्येकाभोवती गुंफत जाणारी, जवळीक साधणारी. पुढचा प्रश्न आहे माझे मत म्हणजे स्वमत लिहायचं आहे 3 गुणांसाठी. नात्यांची तुम्हाला जाणवलेले वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला नात्यांची ओढ असते. एकमेकांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी नाती आवश्यक असतात. काही नाती जन्माने प्राप्त होतात तर काही नाती परिचयातून ओळखीतून घट्ट होतात. प्रत्येकाभोवती नात्यांची वीण गुंफली जात असते. काही नाती अधिक मजबूत असतात तर काही नाती नावापुरतीच असतात. नात्यांची समृद्धी हीच खरी संपत्ती असते. नात्यांमुळे व्यक्ती प्रेम, त्याग, समर्पण, दया, कणव, सहकार्य इत्यादी गुणांनी परिपूर्ण होत असतो. पुढचा प्रश्न 7 गुणांसाठी आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. दुपार या पाठातील अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. येथपासून ते कबूतर देखील गुटरगुळ थांबून कुठंतरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात. येथपर्यंतचा उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आकृतीबंध पूर्ण करा. शेतकरी विसावलेला असतो. उत्तर आहे वडाच्या झाडाच्या सावलीत, पिंपळाच्या झाडाच्या सावलीत. पुढचं आहे स्वमत. तुम्ही अनुभवलेल्या एका दुपारचे वर्णन करा. अशीच एक दुपार. मे महिन्यातला कडकडीत उन्हाळा. सूर्य आग ओकत होता. आम्हा मुलांना घराबाहेर पडायचे नाही, उन्हात खेळायचे नाही अशी सक्त ताकीद दिलेली होती. घरात बैठे खेळ खेळून मी व माझी चुलत व आते भावंड आम्ही सर्वजण कंटाळलो होतो. दुपारी घरातील सर्व मोठी माणसं झोपली असताना आम्ही हळूच दरवाजा उघडून बाहेर पडलो. ते थेट शेतातच जाऊन पोचलो. सर्वांनी कपडे काढून विहिरीच्या काठावर ठेवलीत आणि एका पाठोपाठ सर्वांनी विहिरीत उड्या मारल्या. मनसोक्त पोहल्यानंतर आंब्याच्या झाडांकडे मोर्चा वळवला आणि मनसोक्तपणे कैऱ्या तोडून खाल्ल्यात. सर्वांनी खूप धमाल केली. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता तुमचा अनुभव. कोण ते लिहा. सूर्याच्या तेजाने तळपणारी दुपार. धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहणारी शेतकऱ्याची पत्नी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ. कवितेवर आधारित कृती. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कविता दिलेली या झोपडीत माझ्या आणि दुसरे आहे मी वाचवतोय. आपण या झोपडीत माझ्या या कवितेतील मुद्द्यांवरून प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. मुद्दे आहेत प्रस्तुत कवितेचे कवी आणि किंवा कवयित्री. उत्तर. प्रस्तुत कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचा विषय गरिबी व श्रीमंती यातला भेद स्पष्ट केला आहे. पुढचा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. या झोपडीत माझ्या या कवितेतून कवीने पैशांनी सुख प्राप्त करता येईलच असे नाही. सुख मिळविण्यासाठी पैशांची किंवा संपत्तीची गरज नसून माणसाच्या विचारातच आहे. महालात राहणारी व्यक्ती सुखी असेलच असे नाही. झोपडीतही सुख लाभू शकते. हाय त्यात समाधानी असणे यातच जगण्याची खरी मजा आहे.
पुढचा प्रश्न आहे, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत तुम्हाला. ओवी प्रकारातील आधुनिक काव्य हे महाल व झोपडी यातून श्रीमंती व गरिबी यातला भेद प्रभावीपणे मांडला. साधे व रोजच्या वापरातील शब्दांमधून जीवनाचा गहन अर्थ मांडण्याची शब्दकळा. मज्जाव शब्दाचा अफलातून वापर. किंवा तुम्ही असंही लिहू शकतात, साधी सोपी रचना आहे. पुढचं आहे, प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर, या झोपडीत माझ्या ही माझी सर्वात आवडती कविता आहे. या कवितेत ओवी वृत्ताचा उपयोग करण्यात आला आहे, त्यामुळे एक लय आहे कवितेला व तालही आहे. कमीत कमी शब्दात सुखी समाधानी जीवनाचे सार साध्या सोप्या शब्दांमधून संत तुकडोजी महाराजांनी मांडलं आहे. दुरून डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे महालात राहणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य असते, याउलट झोपडीत राहणारे खरे श्रीमंत असतात. महाल व झोपडी या प्रतीकांमधून श्रीमंती व गरिबीची रूपरेषा अचूक शब्दात मांडली आहे. सुखी व समाधानी जीवन जगण्याचा मंत्र सांगणारी ही कविता मला खूप आवडते. आता मी हे तुम्हाला लिहून दिलं आहे, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेतही लिहू शकतात या प्रश्नाचं उत्तर. पुढचं आहे, स्थूल वाचनावरच्या प्रश्नांची उत्तर लिहायची. प्रश्न 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा. उत्तर, व्यंगचित्र रेखाटण्याकरिता व्यंगचित्रकाराला समाजातील माणसांच्या लकबी, बोलण्याची शैली यांचे निरीक्षण करणे आवश्यक असते. घटनांमधील विसंगती पकडता आली पाहिजे. त्यातून गमतीशीर घटनांची नोंद करता यायला हवी. तेव्हाच व्यंगचित्रकाराला व्यंगचित्र रेखाटताना योग्य कल्पना चित्रातून साकारता येते. पुढचा प्रश्न आहे, तुलना करा. भारतामधील धुके आणि लंडनमधील धुके. भारतामधील धुके. भारतामधील धुके म्हणजे दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा. लंडनमधील धुके म्हणजे डोळ्याला दिसणारा व हातात धरता येणारा काळोख. भारतामधील धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो आणि लंडनमध्ये वर्षाचे 10 दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते, तर लंडनमध्ये काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते. धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते. वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते. अशा पद्धतीने तुम्ही धुक्यांविषयी फरक लिहायचा आहे किंवा तुलना करायची त्या दोघांची. पुढचा प्रश्न आहे, भाषाभ्यास 16 गुणांसाठी आहे. प्रश्न 4 अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती सूचनेनुसार करा. अलंकार. आईचे प्रेम सागरासारखे असते. अलंकार ओळखायचा आहे. उपमा अलंकाराचं उदाहरण आहे हे. उपमेयात आईचे प्रेम आणि उपमा काय आहे, सागर. पुढचं आहे शब्दसिद्धी. खालील शब्दांची प्रत्ययघटित व उपसर्गघटित अशी विभागणी करा. आता यातले प्रत्येक प्रश्न हे 2-2 गुणांसाठी आहे. तुम्हाला इथे प्रत्ययघटित आणि उपसर्गघटित शब्द दिले. सुविचार, अन्याय, रसिक, आर्थिक, गैरसमज, बेजबाबदार, दयाळू, पुण्याई. आता प्रत्ययघटित शब्द आहेत रसिक, आर्थिक, दयाळू, पुण्याई. आणि उपसर्गघटित सुविचार, अन्याय, गैरसमज, बेजबाबदार. पुढचा प्रश्न, खालील वाक्यांचे प्रकार ओळखा. माझे घर शाळेपासून जवळ आहे. हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे, म्हणजे साधं वाक्य आहे. वर्ण म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य आहे. अब्बब, केवढा मोठा साप, उद्गारार्थी वाक्य. प्रकार लिहायचे आहेत अशा पद्धतीने. पुढचा आहे वाक्प्रचार. पुढीलपैकी एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कृतकृत्य होणे, अत्यंत समाधानी होणे. हितेश डॉक्टर झालेला पाहून त्याच्या आईवडिलांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. पुढचा आहे आश्रय देणे, म्हणजे आसरा देणे किंवा पाठिंबा देणे. प्रतीकने जखमी झालेल्या रस्त्यावरच्या कुत्र्याला त्याच्या घरात आश्रय दिला. भाषिक घटकावर आधारित कृती सूचनेनुसार करा. शब्दसंपत्ती.
समानार्थी शब्द. सूर्य, दिनकर, भानू. आनंद, खुशी. पक्षी, खग, विहंग. विरुद्धार्थी शब्द लिहा. फरक, साम्य. प्राचीन, अर्वाचीन. सज्जन, दुर्जन. निंदा, स्तुती. पुढचं आहे वचन. तक्ता पूर्ण करायचं आहे. एक वचनमध्ये तुम्हाला टेकडी दिलं आहे, अनेक वचन लिहायचं त्याचं टेकड्या. अनेक वचनमध्ये ज्योती दिलेलं आहे, तर एक वचन काय येईल? ज्योत. एक वचनमध्ये समय दिले आहे, तर अनेक वचनमध्ये समया. पुढचा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. गावातील रहिवासी, गावकरी. जिचा नवरा मृत्यू पावला अशी स्त्री, विधवा. पुढचा आहे पुढील शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. नगरपालिका. नगरपालिका या शब्दापासून नगर शब्द होतो. नग, पार, कान, नर, कार, पान असे बरेच शब्द तयार होतात. त्यातले तुम्ही 2 लिहायचेत कोणतेही. लेखन नियमानुसार लेखन करा. आशीर्वाद, आशीर्वाद आणि आर्शीवाद आणि आर्शीवाद. तर 2 नंबरचा आशीर्वाद हे बरोबर आहे. अभियंता, अभियंता, अभियता, अभियत. यातलं अभियंता हे बरोबर आहे. पुढचं आहे विरामचिन्हे. तो ओरडला भयानक. आता इथे तो ओरडला स्वल्पविराम आणि भयानक म्हणून तिथे उद्गारचिन्ह. आणि हे वाक्य कुणीतरी म्हटले म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचे तुम्ही. विरामचिन्ह लिहा, त्याचं नाव लिहायचं विरामचिन्हाचं. तर पहिलं प्रश्नचिन्ह आहे आणि उद्गारचिन्ह तुम्हाला काढायचं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह पण दिलेलं आहे. पुढचं आहे पारिभाषिक शब्द. बुक स्टॉल, पुस्तक विक्री केंद्र. एजंट, अभिकर्ता किंवा प्रतिनिधी. प्लंबर, नळ कारागीर. गुडविल, सदिच्छा. बायोडेटा, स्वपरिचय. पुढचा आहे विभाग 5 उपयोजित लेखन. 24 गुणांसाठी आहे. पत्रलेखन आणि वृत्तांतलेखन यापैकी एक करायचे. आपण पत्रलेखन लिहिणार आहोत. माननीय व्यवस्थापक, खालील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. दिनांक 21 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर 2025. वेळ सकाळी 10 ते 12. वस्तू खरेदीची सुवर्णसंधी. स्थळ आहे विद्यार्थी विकास संस्था, जटारपेठ, नागपूर. आकाशकंदील, तोरण आणि पणत्या बनविण्यासाठी कार्यशाळा. प्रवेश निःशुल्क. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. आता तुम्हाला पत्र कशासाठी लिहायचे? कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाच्या अध्यक्षांना लिहा किंवा खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू खराब आहेत त्याबाबत तक्रार करणारे पत्र अध्यक्षांना लिहा. तर आपण पत्र लिहिणार आहोत वस्तूंची मागणी करण्यासाठी. दिनांक 15 ऑक्टोबर 2025. प्रति माननीय व्यवस्थापक, विद्यार्थी विकास संस्था, जटारपेठ, नागपूर. आता विषय लिहायचा इथे आकाशकंदील, तोरण व पणत्यांची मागणी करण्याबाबत. महोदय, मी किरण गुंजाळ. किरण मुलाचं पण नाव असतं आणि मुलीचंही असतं म्हणून मी इथे किरण लिहिले. मी आपल्या संस्थेची जाहिरात वर्तमानपत्रात वाचली. मला आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंची मागणी करण्यासाठी पत्र लिहित आहे. मला व माझ्या मित्रमैत्रिणींना आकाशकंदील, तोरण व पणत्यांची ऑर्डर द्यायची आहे. तरी कृपया आपण खालील पत्त्यावर कुरिअरने साहित्य पाठविण्याची तसदी घ्यावी ही विनंती. पत्रासोबत साहित्याची यादी पाठवित आहे. आपण बिलाची रक्कम व बँक डिटेल्स पाठवावेत ही नम्र विनंती. साहित्याची यादी: आकाशकंदील 15, तोरण 15, पणत्या 150. कळावे आपला आपली नम्र किरण गुंजाळ, गांधीनगर, सीताबर्डी, नागपूर. अशा पद्धतीने तुम्ही लिहायचे. पुढचं आहे संवाद लेखन, प्रसंग लेखन. झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. स्थळ: महाल गावाबाहेर फेरफटका मारायला गेला असता समोर झोपडी पाहून थांबला. महाल म्हणाला झोपडीला, काय हे तुझं साधं राहणं, नाहीतर मी बघ कसा ऐटीत राहतो. झोपडी: तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुझ्यावर सतत जागता पारा ठेवावा लागतो, नाहीतर मी बघ कशी स्वतंत्र. महाल: मी किमती आहे म्हणूनच तर मला जपतात. झोपडी: तू ज्याला जपणं म्हणतो ते तुरुंगासारखे होय.
महाल. तू तर कधी पावसात नि वाऱ्यात कोलमडून पडतेस. झोपडी. अरे भावा, मी कोलमडले तरी क्षणात उभी राहण्याची ताकद असते. तुझं मात्र वर्षानुवर्षे उभे राहण्यात जातात. महाल. तू म्हणतेस ते खरेच आहे. मी फक्त माझ्या तोऱ्यातच होतो, त्यामुळे माझी लक्षातच आले नाही. झोपडी. जाऊ दे भावा, मला तुला दुखवायचे नव्हते. मी फक्त खरी परिस्थिती सांगितली. माफ कर मला. महाल. अगं ताई, माफी काय मागतेस? मीच तुला कमी लेखलं. खरं तर मीच माफी मागायला हवी. झोपडी. अरे माझ्या भावा, जाऊ दे ते सगळं. आपण दोघेही माणसांना निवारा देण्याचे महान कार्य करतो, यातच आपले दोघांचे मोठेपण आहे. महाल. अगदी बरोबर बोललीस ताई. चल, आता अंधार पडायला लागला. मी निघतो आता. उद्या भेटूया आपण. झोपडी महालाला निरोप देत म्हणते आणि विश्रांती घ्यायला जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही संवाद लेखन करायचं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी. धन्यवाद.